जय शिवराय. मित्रांनो, राज्यामध्ये आज बऱ्याच जिल्ह्यामध्ये वातावरण हे सक्रिय झाले आणि कुठे मोठे तुरळक थेंब पडायला लागलेत असे आपल्याला फोन्स देखील आलेत. पण या व्यतिरिक्त ही मोठी कंडिशन ही आजच्या डेटची महाराष्ट्रात नाही आहे. ही सुरुवात करणारी तारीख आहे, त्या पद्धतीनं भरगच्च आभाळ देखील आले. तर थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल हे आभाळ कुठं ना कुठे चाललं आहे आणि कुठेचे काही पडसाद उमटतील का ते देखील पाहूयात. लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, बुलढाण्यातही बऱ्याच ठिकाणी वातावरण खराब झाले. बीड जिल्हा, जालन्यात तर सर्व तालुक्यांमध्ये वातावरण खराब झाले. सातारा, धाराशिव या पट्ट्यातही वातावरण खराब झाले. अकोला, अमरावती याही भागात खराब झाले आणि वाशिम वगैरे भागात देखील यवतमाळपर्यंत हे वातावरण खराब झाले. दक्षिणेकडनं उत्तरेकडे ढगांचं डायव्हर्जन आहे. ढग सरकत आहेत तिकडे आणि कुठे मोठे हलक्या सरींना देखील सुरुवात झालेली आहे. तुम्ही आभाळ देखील पाहताय. तर आता ही कंडिशन सकाळपर्यंत काय होऊ शकते हे देखील पाहूयात. उद्या पहाटपर्यंत नांदेड, यवतमाळ, हिंगोली, परभणी, थोडाफार जालना, सोलापूर, सांगलीचा काही दक्षिणेकडील भागांमध्ये आभाळ हे मध्यरात्री किंवा सकाळपर्यंत अजूनही भरगच्च होईल. हलक्या सरी व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही. तुम्ही एक चांगली गोष्ट केली आहे, ज्याने बऱ्याच जणांनी हळद झाकून ठेवली, कांदा झाकून ठेवला, कारण की अवकाळीचा फिक्स ट्रॅक नसतो. यामध्ये 2 ते 3 प्रकारच्या ढगांची रेलचल चालू आहे. एक 25 मायक्रॉन जाडी असलेलं बाष्पकण, दुसरं 35 ते 40 आणि एक 60 ते 70-80 पर्यंत मायक्रॉनची संख्या असलेलं ढगांच्या बाष्पकणांची जाडी आहे. त्यामुळे 60 ते 80 मायक्रॉन ढगांची जाडी जर असेल तर त्यामध्ये पाण्याचा थेंब बनण्याची किंवा शिडकाव होण्याची क्षमता अधिक असते. तर ह्याची टक्केवारी 15% आहे आणि बाकीच्या उर्वरित ढगांची जी टक्केवारी आहे ती जवळपास 70 ते 75% आहे. त्यामुळे 15 ते 20% भागांमध्ये हलक्या कुठे मोठे धारा उतरू शकतात महाराष्ट्रामध्ये. तर आता हे वातावरण उद्यासुद्धा राहील का, म्हणजे उद्याची 20 तारीख हे वातावरण उद्या पण आहे. नांदेड, चंद्रपूरच्या काही भागांमध्ये, यवतमाळमध्ये देखील पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. इकडे सोलापूर, धाराशिव पट्ट्यामध्ये राहील आभाळ. मात्र महाराष्ट्रामध्ये आज इथे जिथे आलं तिथे राहील, काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त. मात्र शुक्रवार 21 तारखेला पाऊसच होणार आहे. तो भाग म्हणजे नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर वगैरे भागात आहे. आता बरेचसे जण म्हणतील की आमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं आहे, तुमच्या जिल्ह्यात ती सिस्टम पाहिजे तशा प्रमाणात नाही म्हणून नाव घेत नाही. जसं की धुळे, जळगाव, नाशिक, इकडे मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्हा, अहिल्यादेवी नगर परिसर जे काय आहे ते. त्यानंतर 21 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आभाळ खूप वाढेल. भोकरदन, जाफराबाद या भागात किरकोळ हलक्या सरी देखील राहतील. अशा प्रकारे ही कंडिशन आहे. तर आता हे वातावरण किती दिवस राहील याबद्दलही थोडक्यात बोलणार आहे, कारण की आजचा जो व्हिडिओ आहे तो शॉर्टकट आहे. तर हे वातावरण जवळपास 21 तारखेपर्यंत ह्या रेंजमध्ये चालणार आहे, कधी कमी तर कधी जास्त. 21 तारीख फायनल तारीख आहे. 22लाही वातावरण मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेल. 25 तारखेपर्यंत गरमी, उष्णता अति भयंकर राहील. त्यानंतरही उष्णतेचा जो आजच्या, कालच्या, उद्याच्या डेटला जी परिस्थिती राहणार आहे किंवा झाली आहे, या प्रकारे उष्णता हाय लेवलवरती अजूनही 21 तारखेपर्यंत चालेल. 21 तारखेला उष्णतेचा म्हणजे जी काही भाप लागते, आपल्याला दमा लागतो, ती प्रकारची भयंकर उष्णता ही 21 तारखेला हाय लेवलवरती असणार आहे. उन्हाची तीव्रता निरंतर ह्याच पद्धतीने चालणार आहे. बऱ्याच ठिकाणी 40°C वरती पारा गेला आहे, बऱ्याच ठिकाणी 38°C वरती पारा चालला आहे. यंदाचा उन्हाळा मात्र हाय अलर्ट असणार आहे बऱ्याचशा भागांसाठी. तर आता हे झाले थोडक्यामध्ये. ज्यांना कोणाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्रामचं अकाउंट देखील आहे, फेसबुक अकाउंट देखील आहे. त्याची लिंक मी ह्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पहिली कमेंटमध्ये पिन केलेली आहे. सगळ्यांनी तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता, तिथे देखील माहिती आहे. तर बरेच जण कमेंट करतात, कमेंटमध्ये देखील बऱ्याच जणांना रिप्लाय दिले असतात. फोन देखील घेणं चालू आहे. तर थोडक्यामध्ये पुन्हा सांगायचं म्हटलं तर मराठवाड्यामध्ये आज सकाळपर्यंत काही ठिकाणी हलक्या सरी, विदर्भात 21 तारखेला बऱ्याच ठिकाणी जे जिल्ह्यांची नावं घेतात नागपूर वगैरे इथे पाऊस होणार आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना जय शिवराय.